मध्ये पण बसू शकता. आम्ही ज्याला रिपीटेडली शिष्टाचार वगैरे म्हणत आहोत ते खरं तर आपल्याला बॅरियर्स वाटू शकतात, परंतु आता सरांच्या आणि आपल्यामध्ये सर्व बॅरियर्स जे आहेत ते नष्ट झालेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण जे भाषण ऐकायसाठी, जे मार्गदर्शन ऐकायसाठी या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहात, त्या बुआबाजी विरोधी अभियानाचे प्रवर्तक मुख्य वक्ते प्राध्यापक श्याम मानव सर यांना मी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले आदरणीय लाडके खासदार बळवंतरावजी वानखेडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बबन बेलसरे, या परिसरात आणि विचारपीठावर उपस्थित असणारे सुरेश झुरमुरे, संजय देशमुख, गणेश हलकारे, शेखर पाटील, हरीश केदार, डॉक्टर प्रकाश मानेकर, अविनाशजी दुधे, नंदकिशोर गुंबळे, साहेबराव बिदळे, सुरेंद्र माणिक, हर्षाताई ढोक, मनीषा वानखेडे, डॉक्टर पृथ्वीराज राजपूत, डॉक्टर भाऊ सरकटे, बाबा भाकरे, डॉक्टर श्रीकांत देशमुख, डॉक्टर अजय डफळे, प्रदीप पाटील, राजाभाऊ इसाने, नितीन चौधरी, कांचन दाहेदार, प्राध्यापक प्रवीण गुल्हाने, ॲडव्होकेट संदीप बनसोड, अनंत भोबे, मयूर चरपे, प्रकाश कळसकर, सुयोग माथुरकर, सुधीर लसनकर, धर्मेंद्र भांडारकर, डॉक्टर प्रशांत विधे, पुरुषोत्तम दाहेकर, डॉक्टर तुषार देशमुख, विजय कुलकर्णी, सुषमा कुलकर्णी, वैभव ठाकरे, किशोर वानखेडे, मंगेश खेरडे, राजीव खिराडे, गोविंद रोहणकर, नरेश कुरेकर, विवेक वाडेकर, शुभम शेरेकर, प्रेमकुमारजी बोके आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अमरावतीकर स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, आज आपण एका वेगळ्या विषयाकरता या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. बुवा तेथे बाया, खरात सारख्या बायांना स्त्रिया का मोठ्या प्रमाणावर फसतात. मी लाऊडस्पीकरवाल्याला विनंती करतो की हा जो विचारपीठावरचा मॉनिटर आहे तो कृपया बंद करा, तो आवाज रिबाउंड होतो माझ्या कानात. मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही नेहमीप्रमाणेच अतिशय मोठ्या संख्येनं या व्याख्यानाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मी मनापासून एका बाजूनं अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो. मला माहिती आहे आपल्यापैकी प्रत्येकाकडे एक अतिशय सुंदर यंत्र आहे, अत्यंत महत्वाचं यंत्र आहे, त्याला मोबाईल असं म्हणतात. तो मध्येच वाजतो, त्याच्यावर अत्यंत महत्वाचा कोणाचा तरी फोन येतो. कृपया त्याला थोडा वेळ, 2 तास पुढचे त्याला नोकर बनवा. आपले सगळ्यांचे फोन सायलेंटवर टाका. फारच गरज पडली तर मेसेज पाठवून द्या बसल्या जागी, पण कृपया फोन उचलू नका. तुम्ही जर फोन उचलला तर याचा अर्थ असा आहे की तो फोन इतका महत्वाचा आहे की सध्या जे सभागृहात सुरू आहे त्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे मी थांबेन, लाऊडस्पीकर तिथे पाठवेन, माईक, आपण सगळ्यांनी तो फोन ऐकू, कारण तो इतका महत्वाचा आहे की ऐकलंच पाहिजे. त्यामुळे कृपया एवढी खबरदारी बाळगा. दुसरं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी कमीत कमी 2 तास बोलतो. आता 6:45 झालेले आहेत. तुमच्या मनात असं असेल की मी उशिरा आलो. मी कधीही कोणत्याही कार्यक्रमाला उशिरा येत नाही, मला सांगितलं त्यावेळेस आलो. आता तुम्हाला पुढचे 2 तास एकाच जागी बसायचं आहे.
आपल्यापैकी माझ्या वयोगटातले जे लोक आहेत त्यांची अडचण मला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. त्यांना मध्ये एकदा तरी बाहेर जाऊन यायची गरज पडेल तेव्हा त्यांनी कृपया आताच दाराजवळची जागा पकडून ठेवा, जागा शिफ्ट करा, म्हणजे तुम्ही मध्ये उठता आहात, लोक काहीतरी तुम्हाला बोलत आहेत असं घडणार नाही. त्यामुळे पुढचे 2 तास आपल्याला जागेवरनं हलायचं नाहीये एवढं लक्षात घ्या. विचारपीठावरचा मॉनिटर बंद होतो की नाही? पॉसिबल केलाय? मित्रांनो, आज मी तुमच्या पुढ्यामध्ये 2 विषयासंबंधी बोलणार आहे. पहिला म्हणजे शंकर खरात बाबा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शंकर खरात हे प्रकरण अतिशय प्रभावीपणे पोचवलं. त्याबद्दल महाराष्ट्रातल्या अशोक खरात, या अशोक खरातला अतिशय प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवलं त्याच्या सगळ्या कार्यकलापांसह, याकरता महाराष्ट्रातल्या मीडियाचं मी मनापासून अभिनंदन करतो. तो TV मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सगळ्यांनी मिळून हे प्रकरण अतिशय उत्तम पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवलं. 18 मार्चला अशोक खरातला अटक झाली, SIT गठीत झाली. तेजस्विनी सातपुतेंसारख्या एक प्रभावी IPS अधिकारी त्याच्या प्रमुख आहेत. नाशिकचे कमिशनर हेमंत कर्णिक, त्यांनी त्यांना योग्यरित्या साथ दिली आणि पुढची सगळी ॲक्शन सुरू झाली. 19 महिलांनी तक्रारी केल्या होत्या, 10 FIR दाखल झाले. त्यापैकी 8 FIR आहे, आवाज फिरणार नाही याची काळजी घ्या. त्यापैकी 8 FIR आहेत ते स्त्री शोषणाचे आहे, बाकीचे 2 FIR वेगळे आहेत. पोलिसांनी एवढी चांगली ऍक्शन घेतली त्याबद्दल पोलीस खात्याचं मनापासून मी अभिनंदन करतो. गेल्या 11 वर्षामध्ये मला पोलीस खात्याचं अभिनंदन करण्यासारखी गोष्ट माझ्या क्षेत्रामध्ये आढळत नाही, म्हणून मुद्दा मी जाहीररित्या हे अभिनंदन करतो आहे. मित्रांनो, पोलिसांनी एवढा सुंदर उपक्रम राबवू शकले, म्हणजे वृत्तपत्रांना, मीडियाला बातम्या पुरवण्यापासून सगळं करू शकले, ऍक्शन घेऊ शकले, बारीक सारीक सगळे प्रकार बाहेर काढू शकले. याकरता त्यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना संधी दिली, परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचंही जाहीररित्या अभिनंदन. पूर्वी महाराष्ट्रातलं पोलीस खातं स्वतंत्रपणे वागत असेल. माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीविषयी तक्रार करताना मला कधीही काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या आमदारांकडे, खासदारांकडे किंवा मंत्र्यांकडे जावं लागलं नाही. पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला जर कन्व्हिन्स करू शकलो तर तो कायद्यानुसार जे शक्य असेल त्यानुसार FIR दाखल करत असे आणि ऍक्शन घेत असे. एखाद्या वेळेस SP लेवल पर्यंत जायची गरज पडत असे, म्हणजे काही कारणानं त्याला SPचा दबाव आहे असं वाटत असेल त्या ठाणेदाराला तर, किंवा ठाणेदार ऐकत नसेल तर, अशा 2 केसेसमध्ये. पण मी गेली 44 वर्षे 1982 सालापासून ही चळवळ चालवतो आहे. मी स्वतः तक्रार केली आणि पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही, हे 11 वर्षापूर्वी कधीही घडलेलं नव्हतं. मला एकदाही मंत्र्यांकडे, गृहमंत्र्यांकडे, मग ते आबा पाटील गृहमंत्री असतील, RR पाटील किंवा कोणी असेल, केस दाखल करण्याकरता कधीही जावं लागलं नाही. पोलीस स्वतःच्या अखत्यारीमध्ये केसेस दाखल करत असत, ऍक्शन घेत असत. महाराष्ट्रातलं पोलीस खातं अत्यंत प्रबुद्ध होतं, स्वतंत्र होतं, अत्यंत कार्यक्षम होतं, कायदा पाळणारं होतं. गेल्या 11 वर्षामध्ये ही स्थिती उरलेली नाही. एक साधा कॉर्पोरेटर फोन करतो BJPचा, एखादा नगर परिषदेचा निवडून आलेला माणूस फोन करतो आणि पोलीस ऍक्शन घेत नाही, कायद्यात बसून FIR दाखल करत नाही. हे चित्र गेल्या 11-12 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं की त्यांनी पोलिसांना हे काम करू दिलं. आपण ज्यावेळी या ठिकाणी अमरावतीमध्ये बोलतो आहोत त्याच वेळी नागपूरमध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज कालच आलेले आहेत.
हे धीरेंद्र कृष्ण महाराज कोण? अतिशय विद्वान गृहस्थ आहे. त्यांचं सगळं ज्ञान आकाशातनं पडतं. त्यांना काही वाचण्याची वगैरे गरज नसते. त्यांनी काल मुक्ताफळं उधळली की शिवाजी महाराज जे होते ते इतके थकले होते, त्यांना राज्यकारभार चालवत नव्हता त्यांच्याच्यानं, आणि म्हणून त्यांनी संपूर्ण आपला राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी रामदास स्वामींकडे सोपवली. हे याला डायरेक्ट स्वर्गातनं सांगण्यात आलं असावं. कारण या विद्वान माणसाला, जो माणूस लोकांमध्ये माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करतो, माझ्यावर देव प्रसन्न आहे असा आभास निर्माण करतो, मी तुमचं भलं करू शकतो असा आभास निर्माण करतो, तो प्रत्येक माणूस जो बाबा असतो तो बदमाशच असतो. आणि त्यातले हे धीरेंद्र महाराज.